यास्तव प्रभु स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे। पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युअल असे ठेवील। आमच्या सानिध्य देव। प्रेज द लॉर्ड। इमॅन्युअलचा अर्थ काय होतो? आमच्या सानिध्यात देव, मानवाच्या सानिध्यात देव। प्रेज द लॉर्ड। आज मनन करत असताना हे नाव सारखं परमेश्वर दाखवत होतो। इमॅन्युअल, इमॅन्युअल, देव आमच्या बरोबर आहे। या देव पृथ्वी तलावरती प्रत्येक मानवाबरोबर काम करतो, या त्याची राहण्याची इच्छा आहे असं वचन आपल्याला सांगते इथं। प्रेज द लॉर्ड। वचन सांगते की प्रभू स्वतः चिन्ह देईल। प्रभू कशा प्रकारे चिन्ह देईल? प्रभू म्हणजे नाही, प्रभू म्हटलेलं तिथं, परमेश्वर नाही म्हटलेलं। प्रभू स्वतः चिन्ह देईल तुम्हाला। प्रभू म्हणजे कोण? येशू ख्रिस्त। कोणा स्वतः चिन्ह देईल म्हणजे तो स्वतः प्रगट होईल, पण इच्छा परमेश्वराची। प्रेज द लॉर्ड। बरोबर। देवाची इच्छा योजना आहे की प्रभू ज्यावेळेस म्हणतो आपण परमेश्वर हा पिता आहे, प्रभू हा त्याचा एकुलता एक पुत्र आहे। प्रेज द लॉर्ड। बरोबर। तो म्हणतो, परत एकदा वाचा। यास्तव प्रभू स्वतः म्हणजे येशू ख्रिस्त पुत्राच्या द्वारे म्हणजे पुत्र बनून ह्या पृथ्वीवरती चिन्ह रूप प्रगट होईल। प्रेज द लॉर्ड। कळतंय? प्रभू परमेश्वराचा एकुलता एक पुत्र बालक बनून ह्या पृथ्वी तलावरती चिन्ह म्हणून प्रगट होणार आहे। जो प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता। बरोबर आहे? परमेश्वराची काय इच्छा योजना आहे? त्यांनी ख्रिस्ताला ह्या पृथ्वी तलावरती का पाठवलं? फक्त सॅल्वेशन हाच एक उद्देश आहे का? एकुलता एक पुत्र जो होता हा पूर्वी कुठं होता? ह्या पृथ्वीवरती का आला? या पृथ्वीवरती येऊन त्यांनी काय काम केलं? हे ज्यावेळेस आध्यात्मिक इमॅन्युअल आम्हा बरोबर देव हा कुमारी मरियेच्या उदरातून चिन्ह म्हणून प्रगट झालेला आहे, तारा चिन्ह म्हणून प्रगट झालेला आहे। पण त्या ताऱ्याला चालवणारा सृष्टीकर्ता ज्याने सृष्टी बनवली ही तो पुत्र म्हणून पृथ्वीवरती जन्म घेतोय, म्हणून तारा चमकतोय। कळतंय तुम्हाला? तो गव्हाणीत असलेला पुत्र ज्याने पूर्वी सृष्टी निर्माण केली होती, त्या ज्याने तारेची निर्माण केली होती, ज्याने तो तारा निर्माण केला होता, तो तारा सांगतोय की मला जो निर्माण करणार आहे त्यांनीच जन्म घेतलेला आहे खाली। एवढं अद्भुत म्हणजे पुत्राचा जन्म पृथ्वीवरती होतो, पण तारा साक्ष आहे की ताऱ्याचा उत्पन्न करता हा पृथ्वीवरती जन्मलेला आहे। इमॅन्युअल पृथ्वीवरती जन्मलेला आहे। आम्हा बरोबर देव म्हणजे पूर्वी जो स्वर्गात राहत होता तो मनुष्याच्या कुमारिकेच्या उदरिका जन्म घेतला त्यांनी। कारण एका परमेश्वराचा जो शब्द होता तो शब्द देही का झाला? कारण तो शब्द जो होता हा पृथ्वीवरच्या संपूर्ण मानव जातीचा प्रतिकृती आहे। परमेश्वराने आपली प्रतिकृती का केली मानव बनून? की परमेश्वराला आपल्या प्रतिरूपाचा मानव ह्यासाठी बनवायचा होता की जसं स्वर्गात तसं पृथ्वीवरती, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवरती, परमेश्वराचं जसं स्वर्गात आहे तसं पृथ्वीवरती मानवाने राज्य करावं, अशी देवाची इच्छा योजना होती। म्हणून सृष्टीमध्ये आपण पाहतो की परत वाचा। प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता। आता नीट लक्षात घ्या। सॉरी, प्रारंभी शब्द होता
म्हणजे शब्द प्रथम आहे का देव प्रथम आहे? शब्द देव. देव प्रथम आहे. वचन काय सांगते? प्रारंभी शब्द होता. म्हणजे देव होता. नाही, शब्द होता. प्रारंभी शब्द होता म्हणजे येशू होता. शब्द म्हणजे कोण? येशू. कारण शब्द देही झाला म्हणून खाली म्हटलेले 14 वचन. शब्द देही झाला म्हणजे शब्द हा एक नाव आहे, एक व्यक्तिमत्व आहे, एक कॅरेक्टर आहे. बरोबर आहे. तो सजीव आहे, तो प्रतिरूप आहे. कोणाचं प्रतिरूप आहे? देवाचं प्रतिरूप आहे आणि मानवाचं प्रतिरूप आहे. आणि म्हणून तो देवाचं प्रतिरूप असल्यामुळं देवाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि मानवाचं प्रतिरूप असल्यामुळं मानवाचं मध्यस्थी. बरोबर. तो प्राण्याचं प्रतिरूप नाही की त्यांनी रक्त सांडावं. तो मानवाचा प्रतिरूप आहे की त्यांनी रक्त सांडावून मानवाची पापातून मुक्तता करावी. म्हणून तो इमॅन्युअल म्हणजे परमेश्वर आणि आपला शरीराचा एक भाग म्हणजे वचन सांगते आपलं की प्रारंभी शब्द होता. पण हा प्रारंभी शब्द कोणासह होता? देवासह होता म्हणून म्हटलेले. म्हणजे देव प्रथम होता. मग देवाने काय केलं? शब्दाची निर्मिती केली. कारण जर देवच एकटा आहे तर शब्द कुठून आला? कारण तिथं वचन सांगते शब्द एक कॅरेक्टर आहे आणि देव पण एक कॅरेक्टर आहे. म्हणजे व्यक्तिमत्व आहे. कॅरेक्टर म्हणजे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे देव म्हणजे कोण आहे? परमेश्वर आहे. आणि शब्द म्हणजे कोण आहे? त्याचा पुत्र आहे. कारण वचन सांगते की तो परमेश्वराचा एकुलता एक पुत्र आहे. कारण हा माझा एकुलता एक पुत्र आहे, ह्याचं तुम्ही ऐका, असं कोण म्हटलेलं आहे? स्वतः परमेश्वर म्हटलं ना. हा माझा पुत्र आहे एकुलता एक. त्या डोंगरावरती ज्यावेळेस ते मोशे आणि एलियाचे बरोबर येशू ख्रिस्त बोलत होता. पेत्र काय म्हटलं? आपण काय करू? एक 3 मंडप तयार करूया. बरोबर आहे. मग तो मंडप तयार करायला करत होता. म्हणजे पेत्राची योजना काय होती? हिथं आपण काय करावं? एक मंदिर तयार करावं किंवा एक अशी प्लेस तयार करावी जिथं सगळ्या जगातली लोक येतील आणि काय करतील? ह्या जागेला काय करतील? वर्शिप करतील या पूजतील. बरोबर आहे ना. आज यरुशलेम मध्ये अर्धी लोक का जातात? सगळ्या जगातून लोक का जातात? येशू ख्रिस्तची कुठं जन्मलं हे बघायला तर जातात. पण मोस्टली 90% लोक तिथं पूजा अर्चा करायला जातात की जिथं अस्तित्व म्हणजे परमेश्वराची योजना नव्हती की ज्या जागेला माझं अस्तित्व मी दाखवतोय त्या जागेला तुम्ही पूजेचं स्थळ बनवू नका. म्हणून परमेश्वराने मंदिर अजूनपर्यंत ठेवलेलं नाहीये. परमेश्वराला मंदिर बांधायचं एवढं अवघड आहे का? परमेश्वर काय म्हणतो? हे जे दगडा मातीचं मंदिर आहे ना, हे माझं खरं मंदिर नाहीये. हाडा मासाचं मंदिर हे माझं खरं मंदिर आहे. जे मानव आहे, माझं प्रतिरूप जे आहे ना, हेच माझं मंदिर आहे ज्याच्यामध्ये वास करण्याची माझी इच्छा आहे. पण मी दगड मातीचं का केलंय माहितीये का? दगड मातीचं यासाठी केलंय की प्रथमतः तुम्ही माझी इच्छा योजना ओळखा. कारण तुमचं बुद्धी, माइंड, शक्ती, सामर्थ्य परमेश्वराची योजना ओळखण्यासाठी समर्थ नाहीये. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. कारण हा जो पुत्र आहे, हा शब्द होता, या येशू ख्रिस्त जो शब्द आहे ना, हा कोणाबरोबर होता? देवासह होता म्हटला. म्हणजे प्रारंभी म्हणजे कधी प्रारंभी? ज्यावेळेस पृथ्वी नव्हतीच त्यावेळेस परमेश्वर काय म्हणतो? देवासह शब्द होता. हा. आणि शब्द देहासह होता आणि शब्द देव होता. शब्द कोणासह होता? देवासह. देवासह होता. आणि शब्द कोण आहे? देव. देव. म्हणजे शब्द कोण आहे? मनुष्य नाहीये. शब्द कोण आहे? देव आहे. आता जर देव एकच परमेश्वर आहे आणि शब्द पण देवच आहे, तर मग शब्द कुठून निघाला? देवातूनच. शब्द पण देव आहे असं वचन सांगते ना. आणि देव पण शब्दासह होता असं पण म्हटलेलं आहे. म्हणजे देव वेगळा आणि शब्द वेगळा, पण तो शब्द सुद्धा देवच आहे. म्हणजे याचा अर्थ परमेश्वर एक देव आहे आणि शब्द कोण आहे? तो सुद्धा देव आहे. म्हणजे पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे कोण आहे?
देवच आहे. आणि ते देव असले तरी, त्रैक्य असले तरी ते एक आहे. आपल्या मानवी बुद्धीला कळत नाही हे, पण म्हणतो शब्द सुद्धा देव आहे. शब्द देव का झालाय माहिती का? कारण तो देवातून निघालाय म्हणून तो एकुलता एक पुत्र आहे. माझ्या फिजिकल आई वडिलांमधून मूल जन्मतं त्यावेळेस काय होतं त्याला आपण काय म्हणतो, आता शारोनला काय म्हणतात, जाधवचा मुलगा आहे. बरोबर. मग परमेश्वर येशूला एकुलता एक का म्हणतो? परमेश्वराची कोणी पत्नी आहे का? नाहीये. बरोबर. तरी तो एकुलता एक का म्हणतो त्याला? कारण येशू ख्रिस्त हा देवाच्या शरीराचा भाग आहे, म्हणून तो एकुलता एक म्हणतोय. देवाने आपल्या शरीराचा भाग का वेगळा केला? कारण हा इमॅन्युअल हा पृथ्वीवरती जाऊन आपला प्रतिरूप जो मानव जो शापात आणि सैतानाच्या बंधनात अडकलाय ना, त्याला सोडवण्यासाठी परमेश्वराने शब्दाला जो होता ना हा मानवाच्या प्रतिरूपासारखा बनवला. म्हणजे परमेश्वर कोणाचं प्रतिरूप आहे? येशूचं प्रतिरूप. येशू कोणाचं प्रतिरूप आहे? मानवाचं प्रतिरूप. मानवाचं प्रतिरूप येशू ख्रिस्त आहे, म्हणून येशूच मानवासाठी मध्यस्थी करू शकतो. तुमच्या माझ्या प्रतिरूप येशू आहे, म्हणून येशू तुमच्या माझ्यासाठी मध्यस्थी करू शकतो. कारण आपण जीव आहोत, आपण शरीर आहोत आणि आपण आत्मा सुद्धा आहोत. येशू पण शरीर आहे, जीव आहे आणि आत्मा सुद्धा आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. शब्द देवासह होता. हा, आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले. सर्व काही त्याच्याद्वारे झाले. म्हणजे सृष्टी कोणी बनवली? देवाने, परमेश्वराने बनवली. पण वचन सांगते परमेश्वर काय करतो? इच्छा करतो, पण पूर्तता कोण करतो? पुत्र करतो. कारण येशूने काय म्हटलं, मी माझ्या इच्छेने काही करत नाही, जे पिता सांगतो त्याप्रमाणे मी करतो. या पिता करताना बघतो ते मी करतो. म्हणजे पिता कुठं बसतो? स्वर्गात. पृथ्वीवरती निर्माण कोणी केली? परमेश्वराने. पहा वचन काय सांगतंय, परमेश्वर बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. परमेश्वराने कोणाला प्रकाश हो म्हणजे पृथ्वीवरती कोणाला पाठवलं? येशू ख्रिस्ताला पाठवलं. प्रेज द लॉर्ड. कळतंय तुम्हाला? येशू ख्रिस्ताला पृथ्वीवरती का पाठवलं माहिती का? कारण त्याच्यापासून त्यांनी जग सृष्टी उत्पन्न करावी म्हणून, असं वचन सांगतंय. हा वाचा. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. हा, जे काय झालं पृथ्वीवरती, प्रकाश झाला, अंधकार आणि प्रकाश दूर झाला, मग जल पाणी ज्याला म्हणतो ना, भूमी वेगळी झाली, मग प्राणी झाले, मग पक्षी झाले, मग वनस्पती झाल्या, सूर्य चंद्र आकाशातले तारे झाले. हे कोणी बनवलं? येशू ख्रिस्त. परमेश्वर शब्द बोलत होता, येशू ख्रिस्तान पवित्र आत्मा काय करत होता? काम करत होते. परमेश्वर म्हटला मातीचा मनुष्य तयार करायचा, येशू ख्रिस्ताने मातीचा मनुष्य तयार केला. परमेश्वर म्हटला मातीचा मनुष्य, येशूला म्हटला मातीचा मनुष्य तयार कर. येशू म्हटला मातीचा मनुष्य तयार झालेला आहे. परमेश्वराने काय केले? पवित्र आत्म्याला सांगितलं की त्या मातीच्या मनुष्याला हाड मांस सांधे हे दे. ज्यावेळेस पवित्र आत्मा त्याच्यामध्ये गेला, मातीच्या मनुष्याला हाड मांस सांधे सगळे झाले, तयार झाले सगळे. पण तो जिवंत होऊ शकत नाही का? कारण परमेश्वराची फूक त्याच्यामध्ये नाहीये. पवित्र आत्मा हा परमेश्वराची फूक नाहीये. नीट लक्षात घ्या. होली स्पिरिट ही परमेश्वराची फूक नाहीये. पवित्र आत्मा हा परमेश्वराच्या शरीराचा एक भाग आहे. परमेश्वराकडून फूक ज्यावेळेस मारली जाते त्यावेळेस आत्मा या जगामध्ये येतो. कळतं तुम्हाला? नाही कळलं? मनुष्याच्या ज्यावेळेस आई हजबंड वाईफ मधून ज्यावेळेस बीज उत्पन्न होतं, शरीर उत्पन्न होतं, फक्त आपण म्हणतो ना मांसाचा गोळा आहे. मांसाचा गोळा याचा अर्थ काय होतो? नुसता गोळा आहे त्याच्यामध्ये, त्याला आकार शरीर. पण त्याच्यामध्ये काय? आत्मा फुकायची जबाबदारी कोणाची? परमेश्वर. ज्यावेळेस परमेश्वराकडून
फूक मारून आत्मा पाठवला जातो पृथ्वीवरती त्या आईच्या उदरामध्ये, त्यावेळेस काय होतं, तो जो पुत्र म्हणजे बीज आहे ना, त्याला शरीर तर आहे, त्याच्याकडं हाड मांस सांधे सगळं आहे प्राण्यासारखं, जसं प्राण्याला काय शरीर आहे, पण आत्मा मात्र स्वर्गातून यायला पाहिजे. ज्यावेळेस परमेश्वर फूक मागतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आत्मा होतो आणि मग तो जीवधारी प्राणी झाला असं वचन सांगते त्याला. म्हणजे येशू ख्रिस्ताने प्रथम फक्त त्याने हाड मातीचा मनुष्य बनवणं येशू ख्रिस्ताचं काम आहे. हाड मांस सांध हृदय बिदय हे पवित्र आत्म्याचं काम आहे आणि आत्मा टाकणं हे परमेश्वराचं काम आहे. म्हणून पिता पुत्र पवित्र आत्मा तिघही काम करतात. कळतं तुम्हाला? स्वर्गातून परमेश्वर फक्त बोलतो याचा अर्थ फक्त परमेश्वर काम करत नाहीये. वचन सांगते सगळी सृष्टी येशू पासून झालेली. म्हणजे प्राण्यांचं शरीर येशूने बनवलं, हाडमास देणं पवित्र आत्म्याचं काम आहे. आणि परमेश्वराने निरीक्षण केलं की हे योग्य आहे, आणि हे योग्य आहे म्हटल्यावरती मग काय झालं, ते परमेश्वराने काय म्हटलं, हे मग वचन सांगते की परमेश्वराने सँक्शन केलं त्या दिवसाला, हा झाला पहिला दिवस असं म्हटलेलं. म्हणजे येशू ख्रिस्ताने काय शब्द का परमेश्वराने बनवला की त्यांनी सृष्टी निर्माण करावी. प्रथम तर त्यांनी काय करावी, सृष्टी निर्माण करावी. कारण परमेश्वर स्वर्गात आहे, येशू ख्रिस्त पृथ्वीवरती पाठवलाय प्रकाश म्हणून. प्रारंभी परमेश्वर म्हटला प्रकाश हो, म्हणजे येशू ख्रिस्ताला पृथ्वीवरती पाठवलं का, अंधार दूर करायला, पृथ्वी उत्पन्न करायला. प्रकाश काय करतो, उत्पन्न करतो. सूर्यप्रकाश नसल्याशिवाय सृष्टी उत्पन्न होऊ शकत नाहीये. तसं हा पुढं वाचा. आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही, त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. त्याच्या ठाई जीवन होते. जीवन कुठून आलेले, परमेश्वराकडून येशू मार्फत आलेले, बरोबर. येशू मार्फत पृथ्वीवरती आलेले. झाडाला जीवन आहे का नाही, झाडाला जीवन, पक्ष्याला जीवन आहे, प्राण्याला जीवन आहे, बरोबर आहे. सूर्य आकाश तारे ह्याला जीवन आहे, पृथ्वीला जीवन आहे. पृथ्वी जिवंत आहे का नाही, पृथ्वीला जिवंत आहे. पाऊल म्हणतो पृथ्वी कंती आहे, बरोबर. पृथ्वी कंती आहे म्हटलेलं आहे. पृथ्वी कशाला कंती, म्हणजे त्याच्यात जीव आहे का नाही म्हणून कंती आहे. तुम्ही असं समजू नका. ज्यावेळेस पास्टर दिनाकरण वरती गेले होते स्वर्गामध्ये, त्यावेळेस त्यांनी पाहिलं की सूर्य चंद्र आकाशातले तारे एक फेरी मारतात. म्हणजे काय करतात माहिती का, ज्यावेळेस सूर्य त्या स्वर्गाच्या दरवाज्यात येतो त्यावेळेस पास्टर दिनाकर म्हटले लिटरली सूर्य हा नमन करतो देवाला, आणि देव म्हणतो पुढच्या वर्षासाठी असंच फिरत जा. परत तो जातो परमेश्वरासमोर, ते राऊंड मारतात. ते पृथ्वी जाऊन नमन करते परमेश्वरासमोर. हे म्हणून म्हटलं ना, मानवाच्या विचार कल्पनाच्या पलीकडच्या गोष्टी परमेश्वरांनी केलेल्या आहेत. हे गावाने फक्त म्हणजे करणं चांगलं आहे, वाईट नाहीये म्हटलं ना, पण ह्याच्या पाठीमागं जे ज्ञान परमेश्वराचं आहे ना, त्यावेळेस ज्यावेळेस आपण ते ज्ञान ह्याचं पाहू ना, त्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म काय झालेला आहे ना, म्हणजे ज्या व्यक्तीने या ज्या देवानी सृष्टी बनवली आहे ना, तो कुमारी उदरीच्या जन्मी उदरामध्ये जन्म का घेतला, तुमच्या माझ्यासाठी. म्हणजे ही सृष्टी का उत्पन्न झाली माहिती का, मानवासाठी सृष्टी उत्पन्न झाली. तुम्ही एवढे प्रेशियस आहात. म्हणजे मनुष्य हाच एक असा व्यक्ती आहे की जो परमेश्वराच्या प्रतिरूपाचा आहे. देवदूत परमेश्वराचे प्रतिरूप नाहीये, लेकर आहात. म्हणून तुमच्या मध्यस्थीसाठी परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलेले की तुम्ही दत्तक पुत्र आहात देवाचे. त्यासाठी त्याला जन्म घ्यावा लागला ख्रिसमसला.
प्रेज द लॉर्ड. बरोबर. म्हणजे जो सृष्टीचा निर्माण करताय त्यांनी कुमारी मरियाच्या उदरी का जन्म घेतलेला आहे? की तुमचं माझं तारण व्हावं आणि तुमचा स्वर्गामध्ये आणि माझा स्वर्गामध्ये प्रवेश व्हावा. आम्ही अधोलोकामध्ये जाऊ नये आणि सैतानाचे पुत्र होऊ नये, तर आम्ही देवाचे पुत्र होऊन स्वर्गामध्ये परमेश्वराच्या उराशी राहायला जावं. म्हणून परमेश्वराने शब्द आपल्या देहातून काढला आणि तो शब्द जो होता हा पृथ्वी तलावर म्हणजे त्याने जगाची रचना केली असं वचन सांगते. पुढे वाचा. व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधकाराने त्याला ग्रासले नाही. देवाने पाठविलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचे नाव योहान. तो साक्षी करता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, ह्यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हाच तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगताय? परमेश्वराने अशी योजना केली की परमेश्वराने येशू ख्रिस्त येण्याआधी, या इमॅन्युअल येण्याआधी त्यांनी काय केलं? या पृथ्वी तलावर योहान संदेश त्याला पाठवलं की त्यांनी काय करावा? येशू ख्रिस्ताचा मार्ग नीट करावा. म्हणून तो अरण्यातली वाणी असं म्हटलेले की जो येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो शब्द देह धारण करणार होता आणि जो मनुष्य मात्राच्या जीवनाचा प्रकाश होता असं म्हटलेले. बरोबर. वचन सांगते तिथं की आमचं जीवन कशामध्ये लपलेलं आहे? येशू ख्रिस्तामध्ये आमचं जीवन लपलेलं आहे. जर आम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला तर आमचं स्वर्गामध्ये जीवन, सार्वकालिक जीवन आहे ना, ह्याचा दरवाजा उघडणार आहे. येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्याने सार्वकालिक जीवनाचा दरवाजा उघडा होणार आहे. आणि हा दरवाजा कोण आहे ना, हे सांगण्यासाठी परमेश्वराने योहान संदेश त्याला पाठवलाय की माझ्या मागून जो येतोय ना तो पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देणार आहे आणि तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. किती अद्भुत परमेश्वर आहे. परमेश्वर म्हटलं माझ्या पुत्र काय स्वतःहून म्हणाल का मी देवाचा पुत्र आहे, मी देवाचा पुत्र आहे? कोणीतरी साक्ष पाहिजे ना. म्हणून येशायाला सांगितलं त्याने की भविष्यवाणी लिहित की कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र प्रसवेल आणि त्याचं नाव काय असेल? इमॅन्युअल असेल. इमॅन्युअल याचा अर्थ काय? जो शब्द प्रारंभी होता तो शब्द देह धारण करून येणार आहे. पण ती कोणाच्या उदरी येणार आहे? तो कुमारिकेचे येणार आहे. म्हणजे कुमारिकेचं फक्त उदर मी वापरणार आहे. तिचं रक्त, मांस, हाड या शरीरातला कुठलाही भाग हा पापमय गोष्टीने भरल्यामुळं त्याचा वापर मी करणार नाही. फक्त मी तिचं उदर वापरणार. कशाला? की हा जो शब्द आहे ना हिने देह धारण करावं. म्हणून पवित्र आत्म्याने तिच्यावरती छाया केली असं म्हटलेलं आहे. म्हणजे पवित्र आत्म्यामध्ये तो वाढलेला आहे. पहा, योहान संदेष्टा वरती पवित्र आत्म्याने छाया नाही केलेली. योहान संदेष्टा पवित्र ज्यावेळेस त्याचा जन्म झाला, वचन सांगताय पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालला तो. नीट लक्षात घ्या. योहान संदेष्टाचं आई वडील कोण आहे? जखार्या आणि अलिशिबा. बरोबर आहे. म्हणजे ते कोणाचं बीज आहे? मानवाचं बीज आहे, देवाचं बीज नाहीये. पण त्याला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालवलं देवाने. का चालवलं? की आपला एकुलता एका पुत्राची तिने घोषणा करावी म्हणून. पण येशू ख्रिस्त हा फक्त उदर वापरण्यात आलं. येशू ख्रिस्ताचा वडील कोण आहे? परमेश्वर येशू ख्रिस्ताचा वडील आहे. म्हणजे ऑलरेडी ते बीज आहे. शब्द वरती शब्द आहे, पहिल्या वाचनात शब्द आहे आणि 14व्या वाचनामध्ये शब्दाचा जन्म आहे. मग वरती जर शब्द आहे मग तो ऑलरेडी जन्मलाय, मग परत जन्माची काय गरज आहे का? कळते तुम्हाला? म्हणजे वरती काय सांगतात?
प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता. म्हणजे शब्दाचा जन्म कधी झालेला आहे? प्रारंभी झालाय. आणि मग 14 वचन काय सांगते? 14 वचन खाली काय सांगते? शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. आता खाली काय सांगते? शब्द देही झाला. म्हणजे जो शब्द प्रारंभी होता, म्हणजे प्रारंभी त्याचा जन्म झाला ना, त्याचा जन्म झाला. पण आता त्या शब्दाने मानवी देह धारण केला. पण जन्म त्याचा कुमारीमधून नाही झाला. प्रेज द लॉर्ड. कुमारीमधून नाही झाला. कुमारीला फक्त शब्दाने देह धारण करावा म्हणून वापरण्यात आलेले. कळतंय? कुमारीला फक्त शब्दाने देह धारण करावा, मानवी देह धारण करावा म्हणून वापरण्यात आलेले तिला. पण त्याचा जन्म कुठून झालेला आहे? देवापासून झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो परमेश्वर म्हणतो हा माझा एकुलता एक पुत्र आहे. कारण माझ्या देहातून त्याला मी काय केलेलं आहे? जन्म दिलेला आहे. आणि हा पुत्र मी का पाठवते पृथ्वीवरती? आताच हे वाचलं. ग्रासले नाही. देवाने पाठविलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचे नाव योहान. देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रगट झाला. म्हणजे कोण प्रगट झाला? देवाने पाठवलेला. देवाने पाठवला म्हणजे आत्म्याच्या प्रेरणेने पाठवलेला. कोण होता तो? योहान संदेष्टा. म्हणून वचन सांगते योहान आत्म्याच्या प्रेरणेने चालत होता जन्मापासून. का? कारण त्याला सांगितलं होतं काय व्यसन करायचं नाही. त्याला सांगितलं होतं व्यसन करायचं नाही, लग्न सुद्धा करायचं नाही. बरोबर आहे. त्याला वेगळं परमेश्वराने केलं होतं. एक पवित्र पाचारण त्याच्यावरती होतं. आणि त्याला काय सांगितलं होतं की उंटाचं कातडं घाल, वस्त्र घाल, गोलपाटने म्हणजे हे कमरबंद बांधतो चामड्याचा, काठी घे आणि तुला टोळ आणि काय मध हे मी खायला देते. कारण तू चिन्ह आहे. संपूर्ण इस्रायल राष्ट्राला तू चिन्ह होणार आहे. संदेष्टा म्हणून तू काय करणार आहे? येशूचा मार्ग नीट करणार आहे. तू पाण्याचा बाप्तिस्मा देणार आहे. पाण्याचा बाप्तिस्मा म्हणजे तो पश्चातापाचा बाप्तिस्मा, की पश्चाताप करा, आपली पाप पदरी घ्या. कारण आता परमेश्वर स्वतःचा एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी पाठवते. आणि तुम्ही पश्चाताप करा. पाप पदरी का घ्या माहितीये का? कारण पाप क्षमा करणारा पृथ्वीवरती आलेला आहे. कशासाठी पश्चाताप करा? तुम्ही आपल्या पापासाठी पश्चाताप करा. आणि पाप पदरी घ्या म्हणजे काय करा? पापाचं ओझं ईश्वरती टाका. कारण तो क्रूस खांब घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो पाण्याचा बाप्तिस्मा देत होता की आता वेळ आलेली की तुमच्या पापाची पूर्ण क्षमा करणारा पृथ्वीवरती आलेला आहे. मी तर पाण्याने बाप्तिस्मा देतो, हा तर पवित्र आत्म्याच्या अग्नीने बाप्तिस्मा देणार आहे. त्याच्या पायाची बंधने पायाचे जोड्याचे बंध सोडण्याच्या मी लायकीचा नाहीये. मग योहान संदेष्टा चाच पडत होता की खरोखरीच हा येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे का? त्यावेळेस स्वर्गातून परमेश्वरांनी साक्ष दिली, हा माझा एकुलता एक पुत्र आहे, ह्याच्याबद्दल मी संतुष्ट आहे. म्हणजे परमेश्वर काय करतोय? वरून साक्ष देऊन योहानाला सांगतोय की ज्याच्यावरती पवित्र आत्मा उतरून येईल तोच माझा एकुलता एक पुत्र असणार आहे. हे मी तुला काय करतोय? चिन्ह दाखल देतोय. तुझ्याकडे बाप्तिस्मा करायला भरपूर येतील, पण तू ओळखणार कसं माहिती का? की ज्या वेळेस तो उभा राहील ना तुझ्या समोर, त्यावेळेस आकाश उघडून पवित्र आत्मा त्याच्यावरती उतरताना तो पाहशील आणि माझी वाणी तू ऐकशील. समजायचा हाच एकुलता एक पुत्र आहे. म्हणून योहानाला ऑलरेडी अरण्यातली वाणी घोषणा करण्यासाठी संदेष्टा पाठ. येशू ख्रिस्त काय स्वतःच संदेश सांगणार का? आम्ही कोण आहोत माहिती का? आता स्वर्गारोहणामध्ये आम्ही आहोत अरण्याची वाणी सांगणारे संदेष्टे. जे ओरडून सांगतात ते स्वर्गारोहण होणारे येशू येणार आहे, स्वर्गारोहण होणारे येशू येणार आहे. म्हणून येशू आमचा वापर काय करतोय? प्रगटीकरण पुस्तकासाठी आणि प्रगटीकरण संदेशासाठी लिहितोय. ज्याप्रमाणे योहान जो होता ना, हा त्या काळात परमेश्वर त्याला वापरत होता. आणि आज
आमच्यासारखे संदेश ते परमेश्वर का वापरतो? कारण आता येशूचं दुसरं आगमन होणार आहे. तो शब्द आता देह बांधण्यासाठी येणार नाहीये. तो शब्द आता वधूला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हा जो शब्द इमॅन्युअल आहे ना, हा पृथ्वीवरती मानवामध्ये का राहण्यासाठी आलेला आहे? की हा पुढे वाचा. देवाने पाठविलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचे नाव योहान. तो साक्षीकर्ता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला. तो काय करत होता? साक्ष देत होता की परमेश्वर ह्या पृथ्वीवरती त्याचा एकुलता एका पुत्राला पाठवणार आहे. म्हणून तो काय करत होता? येशूचा मार्ग नीट तयार करत होता. प्रेज द लॉर्ड. बरोबर. आणि येशूचा मार्ग तो नीट का तयार करत होता? की प्रत्येक लोकांनी, अरण्यातल्या लोकांनी, शहरातल्या लोकांनी, यरुशलेमच्या लोकांनी, यहुद्याच्या लोकांनी जे यशा संदेश त्यांनी सांगितलेले, आमच्यासाठी पुत्र होणार आहे, त्याला इमॅन्युअल म्हणतील. कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युअल म्हणतील. इमॅन्युअलचा अर्थ आमच्या बरोबर देव. तो दावीद कुळातून असणार आहे. त्याची घोषणा करणारा काय होणार आहे? आणि तो कोण आहे? जगाचा प्रकाश आहे. जग त्याच्यामधून उत्पन्न झालेले. त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. का विश्वास ठेवा माहिती का? कारण तुमच्या पापाचं प्रायश्चित करण्यासाठी पृथ्वीवरती प्रगट करावा ही परमेश्वराची इच्छा योजना आहे. पुढे वाचा. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करीतो, तो जगात येणार होता. जो खरा प्रकाश म्हणजे खोटा प्रकाश पण आहे का? बरोबर आहे ना? खरा प्रकाश जर आहे, इथं म्हटलेलं जो खरा प्रकाश आहे, जो सत्याचा आत्मा आहे. म्हणजे असत्याचा आत्मा आहे का? आहे. प्रेज द लॉर्ड. आणि चमकतात आणि गायब होतात. पण त्यांच्यापासून ज्याला म्हणतो ना जीवनाचा मार्ग नाहीये, नाशाचा मार्ग आहे. म्हणून वचन काय सांगतंय? सैतान सुद्धा प्रकाशाच्या दूतासारखं रूप धारण करून तुमच्या समोर येईल, असं वचन सांगतंय. बरोबर. पाय एकदा. जो खरा प्रकाश, हा वाचा. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो. कशा प्रकारे प्रकाशित करतो? वाचनाच्या द्वारे सत्य कळवतो. आणि मग सत्य काय करतो तुम्हाला? खरा प्रकाश तुम्हाला बंधनमुक्त करायला आलेला आहे, तर खोटा प्रकाश हा तुम्हाला बंधनात पाडण्यासाठी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून योहान संदेष्टा खऱ्या प्रकाशाची घोषणा करत होता. हा तुम्हाला बंधनातून मुक्त करण्यासाठी आलेला आहे. जो इमॅन्युअल म्हटलेला आहे ना, तो हाच आहे. प्रेज द लॉर्ड. हा पुढं. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी तो जगात होता. कधी जगामध्ये होता? आणि जग त्याच्याद्वारे झाले असं म्हटलेले. येशू ख्रिस्त काय म्हणतो? अब्रामाच्या पूर्वी मी होतो. प्रेज द लॉर्ड. बरोबर. मग अब्रामाच्या पूर्वी असं येशू ख्रिस्तांनी का स्टेटमेंट दिलेले? कारण अब्रामाच्या वेळेस 2-3 जे लोक अब्रामाकडे जेवायला आले होते ते कोण होते? 2 देवदूत होते. एक कोण होता? ज्याला अब्राम म्हटला प्रभू म्हणून आणि त्याच्या पाया पडला, तो परमेश्वर थोडी होता, येशू ख्रिस्त होता. म्हणतात अब्रामाच्या पूर्वी मी होतो. प्रेज द लॉर्ड. बरोबर. कळते तुम्हाला? काय हा कोणाबरोबर लढला? याकोब. झोंबी कोणाबरोबर केली त्याने? येशू ख्रिस्ताबरोबर झोंबी केली त्याने. प्रेज द लॉर्ड. बरोबर. येशू ख्रिस्त का प्रगट होता? तो वचन सांगते तिथं. काय सांगते? हा परत वाचा ते वचन. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले. तो जगात होता
म्हणजे जग त्याच्याद्वारे झाले, आणि पण वेळोवेळी तो जगामध्ये दर्शन देत होता. अब्रामाने का म्हटलं यव्वा ये रे एडक्याला बघून? तो कोणाला बघत होता? येशू ख्रिस्ताला बघत होता. प्रेज द लॉर्ड. देव पाहून देईल. कोणासाठी पाहून देईल? इसाकासाठी पाहून देईल. आणि इसाक मेला तरी कोणाच्या पापाची क्षमा होणार नाही, पण येशू मेल्यावरती अनेक हजारो इसाका क्षमा होतील, अनेक इस्रायली क्षमा होतील. अब्राम म्हणतो मी पण त्या क्षमेचा वाटेकारी होईल, कारण मलाही क्षमेची गरज आहे. देव कुठून पाहून देईल? हा शब्दच इमॅन्युअल होणार आहे, आणि तो कुमारी मरियममध्ये जन्म घेणार आहे. आणि मग त्याचा अर्थ काय? आम्हा बरोबर देव. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्याद्वारेच तारण प्राप्ती. म्हणून योहान आला आणि ओरडत सांगत होता. पण लोक म्हटले की तुम्ही, येशू म्हटलं जंगलात काय बघायला गेला? काय सुंदर कपडे घातलेले, पेचलेला बोरू असेल ना, बोरू, चांगले बोरू लिहितात ना ते. तुम्ही काय बोरू बघायला गेलेले? म्हणजे तो येशू ख्रिस्त काय सांगतो? जंगलात काय बघायला गेले तुम्ही? जंगलातची वाणी म्हणजे येशू ख्रिस्त काय सांगतो? जंगलामध्ये वाणी देणारा कोण आहे माहिती का? तो पश्चातापन पापाची घोषणा करणार आहे. की त्याच्या म्हणजे तो म्हणतो की जे मंदिरात बसतात ना ते उंच झगे घालतात, पण देवाने निवडलेले कुठं असतात? जंगलात असतात, अरण्यामध्ये असतात, जे येशू ख्रिस्ताचा मार्ग नीट करण्यासाठी परमेश्वराने पाठवलेले. म्हणून तो म्हणतो जंगलात काय बघायला गेले तुम्ही? असं येशू ख्रिस्त त्यांना विचारतोय. जंगलात काय बघायला गेले? जर तुम्ही जंगलात बघितले आणि त्याची वाणी जर नीट ऐकली ना तुम्ही, तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून मला फॉलो करता, असं येशू ख्रिस्त म्हणतोय तिथं. म्हणजे येशू ख्रिस्त म्हणतो मंदिरामध्ये मी नाहीये, मंदिरामध्ये मी नाहीये. का? कारण मंदिरामध्ये काय? मंदिर हा काय? जुना करार आहे. नवीन करार मी आहे. माझ्या रक्तामध्येच नवीन करार स्थापला जाणार आहे. कारण माझं रक्त हे जे आहे ना, हे पापासाठी मध्यस्थी असेल, आणि माझं शरीर हे जणू काय परमेश्वरासाठी अर्पण असणार आहे. बरोबर? हा जगासाठी प्रकार संपूया आपण. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. जे त्याचे स्वतःचे म्हणजे कोण? इस्रायल लोक. तो त्यांच्याकडे आला. स्वर्गातून उतरून मानवाच्या मध्यस्थीसाठी येतोय, आणि मानव एवढा धीट आहे की तो देवाला वचन सांगते की जे त्याचे स्वतः तिने त्यांना नाकारलं. ते म्हटले आम्हाला नाही पाहिजे, आम्ही मंदिरामध्ये जाऊ, पण देवाने पाठवलेले एकुलत्या एका पुत्राचा आम्ही स्वीकार करणार नाही. म्हणजे देवाची योजना ओळखणं जे कठीण किंवा रूढी परंपराने चालणाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये देवाची योजना ओळखणं किती अवघड आहे. म्हणून तो स्तेफन म्हणतो ना, तुम्ही ताठ मानेची आणि काय म्हणतो कठीण हृदयाची लोक आहेत. ते लोक म्हणतात की हा पापेत का बसतो? येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही नीतिमान स्वतःला समजता, तर तुम्हाला माझी गरज नाहीये. ह्यांना पाप्यांना माझी गरज आहे, म्हणून मी ह्यांच्यामध्ये बसतो. ते म्हणतात पहा तुझे आई आणि तुझे भाऊ आलेले आहेत. तो जे माझे वचन ऐकतात तेच माझे आई आणि तेच माझे भाऊ. बरोबर? म्हणजे कसं आहे माहिती का, ज्या वेळेस आपण लीन नम्र अंतःकरण करतो आणि येशूच्या समोर या परमेश्वरानी जी आपल्यासाठी योजना आहे ना त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याचा स्वीकार करतो ना, त्यावेळेस काय होतं? हा वाचा आता पुढं. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्यांनी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगताय? ज्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांना देवाचा मुलं होण्याचा अधिकार होता, तरी इस्रायलांनी तो गमावला. पण ज्या परराष्ट्रीयांनी येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकार केला, जो इमॅन्युअल,
जो कुमारी मरियाच्या उदरी जन्म घेतला ज्यांनी, जो आमच्यामध्ये आला, जो शब्द प्रारंभी होता, जो प्रारंभी शब्द पृथ्वीवरती आला आणि त्यांनी शब्द देह धारण केला. का माहिती का? की तुम्ही मी देवाचे पुत्र व्हावे. हे जलड वचन सांगते की ज्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला त्याला देवाची पुत्र होण्याचा म्हणजे काय झालेलं आहे, स्वर्गाचा मार्ग तुमच्यासाठी उघडा झालेला आहे. आता इथून पुढं जो स्वर्गाचा मार्ग बंद होता नवीन करारापर्यंत, कारण जे जायचे ना ते सुखलोकातच जायचे, अब्रामाच्या ओराशी, अब्रामाच्या ओराशी, अब्रामाच्या ओराशी. का? कारण अजून मध्यस्थी करणारा आत्मा जो होता, मध्यस्थी करणारा आत्मा, मध्यस्थी करणारी शरीर होती प्राण्यांची, पण आत्मा नव्हता, म्हणून पुनरुत्थान नाही. नीट लक्षात घ्या. येशू आत्मेने का आला माहिती का? कारण आत्म्यालाच पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. शरीरामध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य कसं? प्राण्यांमध्ये आत्मा आहे का? नाहीये. मग आत्माच नाही तर शरीर मिळाल्यानंतर मग जिवंत काय राहणार? येशू शरीराने मिळाला पण त्याचा आत्मा जिवंत होता ना. मग आत्मा जर जिवंत आहे, आत्मा तर मरत नाहीये, मग आत्म्याला जर ज्याला म्हणतो पुनरुत्थानाचं सामर्थ्य कोणाला प्राप्त होतं? शरीराला. मग जर त्याचा आत्मा जिवंत आहे तर परमेश्वराला शरीर पुनरुत्थान करणं का गरजेचं माहिती का? कारण त्या आत्म्याद्वारेच पुनरुत्थान जीवन नवीन करारामध्ये मिळणार आहे. येशू आमचा नवीन जन्म का झाला माहिती का? कारण ज्यावेळेस आपण येशूवरती विश्वास ठेवला ना तेव्हा आमचा आत्मा जो आहे ना हा वेगळा केला गेला देवासाठी, स्वर्गाच्या राज्यासाठी. तुम्ही ज्यावेळेस देवाची लेकरं होता त्यावेळेस तुमचा आत्मा वेगळा केला जातो, त्याच्यावरती पवित्र आत्म्याचा शिक्का मारला जातो की ही प्रॉपर्टी बिलॉंग्स टू गॉड. कारण तुम्ही त्या इमॅन्युअलवरती विश्वास ठेवलेला आहे, त्याला तुम्ही नाकारलं नाही, त्याचा विश्वासाने स्वीकार केलेला आहे आपल्या जीवनामध्ये. मग तुम्ही स्वर्गामध्ये देवाची लेकरं होण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. पण तुमचा जन्म कसा झालेला आहे माहिती का? पुढं वाचा. त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला. परमेश्वराने काय केलं? एक जन्म आई वडिलांपासून आहे आणि एक जन्म देवापासून आहे. आणि देवापासून असलेली मुलं ही देवाची मुलं आहे, म्हणून देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला असं पहिलं वचन सांगतंय. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाची मुलं का झालाय माहिती का? कारण तुमचा जन्म, या नवीन जन्म रक्त मांस मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही तर देवाची इच्छाने झाला. म्हणजे देवानी जो शब्द स्वतःच्या शरीरातून बाजूला काढला होता, ज्या शब्दाने पृथ्वी उत्पन्न केली, जो शब्द मनुष्य मार्तराचा प्रकाश होता, ज्या योहानेने येशूचा मार्ग नीट केला, तो जो शब्द होता त्याच्यावरती तुम्ही मी विश्वास ठेवल्यामुळं काय झालं माहिती का? की आमचा नवीन जन्म झाला. पण आमचा नवीन जन्म कसा झाला? रक्त मांस मनुष्याची इच्छा. एखादे आई वडील रक्त मांस आणि मनुष्याची इच्छेमधून भौतिक शरीर जन्मतं. बरोबर आहे ना? आपण म्हणतो टिकटॉक आई वडिलांसारखा दिसतो, बरोबर. स्वभाव पण तसा आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? एक दोन डीएनए आई वडिलांच्या डीएनए मधून एक तिसरा डीएनए तयार होतो, बरोबर. तसंच परमेश्वराचा एक नवीन जन्माची योजना आहे इमॅन्युअल द्वारा, बरोबर. आता आपण आमचा जन्म येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यामुळं रक्त मांस या मनुष्याच्या इच्छेने नाही झाला. आमचा जन्म विश्वासाने नवीन आमचा जन्म झाला. कोणावरती विश्वास ठेवला? इमॅन्युअलवरती विश्वास ठेवला, देवाच्या पुत्रावरती विश्वास ठेवला. म्हणून देवाने काय केला? अधिकार दिला, ऑथॉरिटी. काय ऑथॉरिटी माहिती का? की तुम्ही देवाची पोरं आहे, मुलं आहात, म्हणून तुम्हाला आता आबा बाप्पा हाक मारायची परमिशन आहे परमेश्वराला. म्हणून तो देह जो होता ना, हा पडत वचन सांगतंय की हा देहाने मग कुमारी मरीच्या उदरी जन्म घेतला.
आणि संपूया आपण आता. परमेश्वराचं पुढचं काम काय, फक्त जन्म नाही. 9 त्याचाच यशाया 9:6-7 संपूया. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, हा, आम्हास पुत्र दिला आहे. आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिलेला आहे. एवढा पुरतच मर्यादित नाहीये ते. पुढं त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याच्या खांद्यावर ज्यावेळेस तो पुनरुत्थान होईल, प्रेज द लॉर्ड, तो पुनरुत्थान होईल त्यावेळेस कसली सत्ता त्याच्यावरती काय राहील? सत्ता राहील. पण काय, कोणाच्या? त्याच्या खांद्यावरती. बरोबर आहे ना? त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. प्रेज द लॉर्ड. आकाश पृथ्वी खालचा संपूर्ण अधिकार त्या शब्दाला मिळणार आहे. जो शब्द जो होता ना, तुमच्या माझ्यासाठी ज्याने जन्म घेतला आणि तुमच्यासाठी माझ्यासाठी ज्यावेळेस तो मध्यस्थी करल, त्याच्यानंतर परमेश्वराच्या उजवीकडे तो ह्यासाठी बसल की तो सनातन तुमचा माझा मध्यस्थी होईल. तो पेत्राचा मध्यस्थी झाला, बरोबर. त्याचं रक्त पेत्राचं मध्यस्थी झाला, मरियाचं मध्यस्थी झाला, स्तेफनाचा मध्यस्थी झाला, माझ्या वडिलांचा मध्यस्थी झाला, माझ्या आजोबाचा मध्यस्थी झाला, माझ्या मुलाचा मध्यस्थी झाला, माझ्या मुलाच्या मुलाचाही सुद्धा मध्यस्थी होणार आहे. का? कारण तो सनातन आहे. तो सनातन आहे. म्हणून असा शब्द हा कायमस्वरूपी आमचा मुक्तिदाता, याच्याला म्हणतो मध्यस्थी करावी, ही देवाची योजना होती की प्रत्येक पिढीला सार्वकालिक जीवनाचा मार्ग येशूपासून मिळालेला आहे, या मोकळा झालेला आहे. प्रत्येक पिढीमध्ये देवाची लेकरं होण्याचा अधिकार येशूमुळे आम्हाला प्राप्त झालेला आहे. म्हणजे माझे वडील येशूवरची विश्वास ठेवून देवाचे लेकरं झालं, माझा आजोबा येशूवर विश्वास ठेवून देवाचे लेकरू झालं, स्वर्गाचा मार्ग त्यांच्यासाठी मोकळा झाला. तसं माझा आणि माझ्या मुलाचाही स्वर्गाचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि अनेक पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा स्वर्गाचा मार्ग येशूवरती विश्वास ठेवून मोकळा झालेला आहे. म्हणून असा स्वर्ग जो आहे ना, हा भरून जाणार आहे. आणि एक दिवस हा स्वर्ग भरल्यानंतर आणि ही जी पृथ्वी जी आहे ना आणि आकाश जे आहे ना, हे नाश पावणार आहे, हे निघून जाणार आहे. आणि मग नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी येणार आहे. आणि ज्याच्यामध्ये फक्त हे येशूवरती विश्वास ठेवणारे जे नीतिमान झालेले देवाची लेकरं हे ह्या पृथ्वीवरती राज्य करतील. आणि त्यासाठी नवीन यरूशलेम बांधण्यासाठी तो स्वर्गामध्ये गेलेला आहे. मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी गेलेलो आहे. आणि ती स्वर्गीय यरूशलेम प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण पुढच्या वेळेस पाहूया. कळतंय तुम्हाला? ज्याला म्हणतात हिरे माणके पाचूनी भरलेली अशी नगरी आहे. आणि ज्याला वचन सांगते की सोन्याचे रस्ते त्याच्यामध्ये, अशा स्थानामध्ये या अशा ठिकाणचं घर तुम्हाला होण्यासाठी देवाने एकुलता एका इमॅन्युअलला 25 तारखेला पाठवलं होतं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आमचं भविष्य किती उज्ज्वल आहे, त्याची भविष्यात योजना अनलिमिटेड आहे, जी कधी संपणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद मागतो परमेश्वरा, या इमॅन्युअलचा अर्थ आम्हाला तू समजून सांगितलास, याबद्दल धन्यवाद मागतो देवपा. खरोखरीच कुमारी मदरेच्या उदरी रामा शथरिले बेखांताना मखरे बखरा खांताना मिशतिरी बिखराला बाखांताना मखरा बखांताना ओरीला बाखांताना शिथिरी बिखरा खांताना रबा खांताना ओ शारबा खांताना मा सथरा बखरा खांताना माशाला बाखरो बोबा शिथिरी बिखरा खांताना. परमेश्वराचं शब्दारा बो खराला बखांताना मी सिथिरी बिखराला बाखांताना मा मी रबो खराला बाखांताना मा सथारा बाखारा खांताना रबो तो शथारा. परमेश्वर म्हणतो मी तुमच्यावरती प्रीती करतो म्हणून माझा एकुलता एका पुत्राला मी पाठवलेले. परमेश्वर म्हणतो शब्द देही यासाठी झाला की माझ्या शब्दाची घोषणा तुम्ही पृथ्वीवरती गाजवावी.
आणि हा शब्द या पृथ्वी तलावरती परत एकदा वधूसाठी मी पाठवणार आहे. आणि ज्यावेळेस वधूसाठी मी पाठवणार आहे, माझी वधू मी स्वर्गामध्ये घेणार आहे. आणि परमेश्वर म्हणतो, मी तुमचा पिता होईल आणि तुम्ही माझे पुत्र आणि कन्या होतील. आणि 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळामध्ये मी तुम्हाला आपल्या आवरणाखाली कुंपणाखाली सुरक्षित ठेवेल, कारण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला. आणि तुमचा जन्म जो आहे रक्त मांस मनुष्याच्या इच्छेने झाला नाही, माझ्या इच्छेने झाला. आणि माझ्या इच्छेने होण्यासाठी तुम्ही माझ्या एकुलत्या एका पुत्रावरती विश्वास ठेवला, म्हणून मी तुम्हाला या पृथ्वी तलावरतून रॅप्चर करून घेऊन जाणार आहे. आणि तो काळ परमेश्वर म्हणतो, लवकरच ती वेळ आणणार आहे ज्यावेळेस मी माझ्या एकुलत्या एक पुत्राला पृथ्वीवरती पाठवणार आहे. तुम्ही तयार राहा, आपली अंतःकरण जड होऊ देऊ नका, सैतानाच्या आणि जगिक बंधनामध्ये अडकू नका. परमेश्वर म्हणतोय, साप आणि विंचू तोडवण्याचा अधिकार मी तुम्हाला दिलेला आहे. माझ्या शक्ती सामर्थ्याचा आणि येशूच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करा. माझा अधिकार घ्या, माझं सामर्थ्य घ्या आणि तुमरंदांनी लबाव सत्ता रबा खरा खांतना, तुमचे व्याधी आजार त्रास समस्या वरती वापरा. येशूचं रक्त वापरा, कारण ते वाहत आहे. त्याला बसलेल्या फटक्याचं सामर्थ्य वापरा, कारण ते वाहत आहे. परमेश्वर म्हणतो, ते तुम्ही जर तुमच्या ज्ञानाने आणि अधिकाराने वापरलं तर नक्कीच ते आज सुद्धा तुमच्या जीवनामध्ये काम करणार आहे. धन्यवाद मागतो परमेश्वरा, येशूचं रक्त आणि येशूचं सामर्थ्य, तुझ्या त्याला बसलेल्या फटक्याचं सामर्थ्य आम्ही वापरते आज देवपा. आता मंडळीवरती प्रत्येकाला आरोग्याने भर देवपा, त्रासातून बाहेर काढ देवपा, संकट समस्येतून बाहेर काढ देवपा, सैतानी बंधनातून बाहेर काढ येशूच्या नावात. बोला, तुम्ही सुद्धा बोला, कारण तुम्ही सुद्धा देवाचं लेकरू आहे. परमेश्वराने मलाच एकट्याला नाही तर तुम्हाला सुद्धा अधिकार दिला. तुमच्या समस्या मला माहित नाही, घ्या अथॉरिटी आणि वापरा त्याच्यावरती, सैतानावरती. आणि तुम्ही देवाचं लेकरू आहात. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने वापरा ते सामर्थ्य आज तुमच्या जीवनामध्ये, लेकरा बाळांच्या जीवनामध्ये. तुमच्या फायनान्स वरती वापरा, तुमच्या सुटकेसाठी वापरा, तुमच्या नातेवाईकांच्या मध्यस्थीसाठी वापरा. धन्यवाद मागतो देवपा, आज वचनाने तू खरोखरीच आशीर्वादित केलंस, याबद्दल धन्यवाद मागतो. आणि यशायाची भविष्यवाणी आता पूर्ण झालेली आहे देवपा. होय परमेश्वरा, आणि तो सनातन प्रभू आणि देवपा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू ह्या पृथ्वी तलावरती येणार आहे देवपा. होय देवपा, पण त्याच्या आधी तो वर म्हणून येणार आहे, आमचा मुक्तिदाता म्हणून येणार आहे देवपा. आमचा परमेश्वरा देवपा सुटका देणारा येणार आहे देवपा. आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे देवपा. की तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, माझ्यावरती विश्वास ठेवा. होय देवपा, जिथं मी असेल तिथं तुम्ही असावं. होय देवपा, आणि स्वर्गारोहण करून लवकरच तो या पृथ्वी तलावरतून न्यायासाठी महासंकटासाठी तो ठेवणार नाही, कारण आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला. अवकष्टी भारक्रांतीत लोक मजकडे या, माझी शांती मी तुम्हाला देते. आता येशू तुम्हाला शांती देते. तुम्ही जर काही त्रासामध्ये असाल, येशूची शांती स्वीकार करा, येशूची दया स्वीकार करा, येशूची क्षमा स्वीकार करा, येशूची सहनशीलता स्वीकार करा, येशूची प्रीती स्वीकार करा. ओ शतारानामा करा. तो शांतीने भरत आहे तुम्हाला, तो आनंदाने भरत आहे देवपा. ओ मे शताराला बाकांतना. धन्यवाद परमेश्वर, या ख्रिसमसच्या सीझन मध्ये तुझी शांती तुझ्या आनंदाने आम्हाला भर देवपा. आमचं घर भर देवपा तुझी शांती तुझ्या आनंदाने. आम्हाला बाकी काय नको परमेश्वरा देवपा, कारण तू सर्व काय आम्हाला दिलेले देवपा. मुक्ती तुझ्यापासून आहे देवपा. देवपा आरोग्य तुझ्यापासून आहे, धनसंपत्ती तुझ्यापासून आहे देवपा. तुझी शांती आणि आनंद सुद्धा तुझ्यापासून आहे. आमच्या घरामध्ये शांती असू दे, आनंद असू दे देवपा. हो थँक्यू जीसस. आज जसं आणलं तसं जात असताना आमच्याबरोबर राहा. आजचा दिवस तो आशीर्वादित केला, वचनाद्वारे आम्हाला ब्लेस केलं, याबद्दल धन्यवाद मागतो देवपा. खरोखरीच तो आमच्या जीवनाचा प्रकाश आहे देवपा. जर तो आमच्या जीवनामध्ये चमकला नसता
तर आम्ही सैतानाचे गुलाम होतो आणि अधोलोकाची प्रजा होतो. देवपा तू आमच्या जीवनामध्ये चमकला म्हणून तुझा प्रकाश आमच्या जीवनामध्ये प्रकाशलेला आहे आणि आम्ही आमच्यासाठी स्वर्गाचं दार उघडं झालेले. आता आम्ही अंधाराची नाही तर प्रकाशाची प्रजा आहोत देवपा. आणि या प्रकाशाच्या प्रजेसाठी देवपा तू स्वर्गारोहण करून आम्हाला घेऊन जाणार आहे आणि मग अंधाराची सत्ता या पृथ्वीवरती राज्य करणार आहे. इथं जमलेल्या प्रत्येकाची आठवण देवपा स्वर्गारोहणामध्ये कर म्हणून तुला विनंती करते. तुझं येणं आम्हाला आनंददायक, उल्हासदायक आणि परमेश्वरा विश्वासदायक असू दे. ये येशू ये, आम्ही तुझी वाट पाहत आहोत. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस,